नमस्कार मंडळी, मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। मंडळी, आमच्या गावची म्हणजे माणगावची ग्रामदेवता आई यक्षिणी मंदिरमध्ये हल्लीच हरिनाम सप्ताह झाला। पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हातामध्ये विणा घेऊन अखंड नामस्मरण या सोहळ्यामध्ये झालं। तर या सप्त्यामध्ये 7व्या दिवशी रात्री दिंड्या मंदिरामध्ये येतात। पहिली म्हणजे बाजारवाडीची दिंडीमध्ये दरवर्षी हत्ती एक आकर्षक एक देखावा असतो। त्याचप्रमाणे दरवर्षी वेगवेगळे नवीन देखावा दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात। ह्या वर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन हा देखावा त्यांनी सादर केलेला उत्कृष्ट असा देखावा होता। त्यानंतर येते ती माणगाव बंदीचे माळ या वाडीची दिंडी लाठी काट्यांचा खेळ करत ही दिंडी माणगाव यक्षिणी मंदिर मध्ये येते। पूर्वीच्या काळी जसं युद्धामध्ये ज्या लाठी काठी तलवारी वापरल्या जायच्या तसा तो खेळ या दिंडीमध्ये त्यांचा चालतो। त्याचप्रमाणे आगीचे गोळे फिरवणे, नारळ हाताने फोडणे, डोक्यावर नारळ ठेवून तो काठीने फोडणे असे हे खेळ दिंडीमध्ये चालतात। हरिनाम सप्त्याच्या शेवटच्या दिवशी यक्षिणीची पालखी देव तरंगकाठीसह हे आपल्या निर्मला नदीवर आंघोळीसाठी येतात। देवांची आंघोळ वगैरे झाली की संपूर्ण गाव आंघोळ करून घेतं। त्यानंतर पुन्हा एकदा मंदिराकडे जायला मार्गस्थ होतात आणि मंदिराकडे गेल्यावर विणा भटजींकडे सुपूर्त केला जातो आणि अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची सांगता होते। तर मंडळी, आई यक्षिणीची पालखी देव तरंगकाठीसह या नदीवर येतात आणि जी आंघोळ केली जाते पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायला मिळेलच। तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माणगावची ग्रामदेवता आई यक्षिणीचं दर्शन घडेल। त्याचप्रमाणे विणा हातात घेऊन उभं राहून जे भजन केलं जातं तो सप्त्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे, ते तुम्हाला बघायला मिळतीलच। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी दिंड्या आल्यात ते तुम्हाला बघायला मिळेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि गजाल कोकणातली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मंडळी, समोर बघताय माणगावची ग्रामदेवता आई यक्षिणी मंदिर आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर। पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दिवस रात्र हा हरिनाम सप्ताहाचा सोहळा चालू असतो। 7व्या दिवशी रात्री माणगावातील 2 मंडळांच्या दिंड्या ह्या मंदिर परिसरामध्ये येतात आणि त्या दिंड्या बघण्यासाठी संपूर्ण गावाबाहेरील सुद्धा मंडळी इथे जमा झालेली बघायला मिळते। गावातील वाणी समाजाकडनं हा हरिनाम सप्ताह केला जातो, म्हणजेच गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वाणी समाजातील मंडळी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत येऊन हरिनाम जप आणि भजन करतात। दर्शनासाठी आई यक्षिणी मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यावर समोरच मुख्य गाभाऱ्यामध्ये आई यक्षिणीचं सुंदर असं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। मुख्य गाभाऱ्याच्या समोर लाकडामध्ये कोरीव काम केलेली ही कमान अजूनही या गाभाऱ्याची या मंदिराची शोभा वाढवतेच।
बर्तनवाली तुला म्हणजे आणि काही बदल मला माफ कर. झाडासमोर हात धुवून लाकूड तोड्या झाडाच्या झाडाच्या पाण्यात तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक तर काय वाढला मग लाकूड तोड्या वाढला घाबरत घाबरतच कुऱ्हाड टाकतो. अरे देवा हे काय झालं बरोबर प्रश्न कसा आहे. लाकूड तोड्या आणि वाढला आणि बघतो तर काय वाढला साधू पासून आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्या त्या डोळ्यासमोर अंधार होतो. डोळे उघड पाचशे तर झालं काहीच दिसत नाही. अगदी सगळीकडे काळोख पसरला. दूर तर दूर करायला आलोय आम्ही. नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि
अशा प्रकारे हा दिंडी सोहळा संपन्न झाला की 8व्या दिवशी सकाळी आई यक्षिणीची पालखी देव तरंगकाठीसह संपूर्ण गाव निर्मला नदीवर आंघोळीसाठी जातं आणि तिकडनं आल्यावर ह्या हरिनाम सप्त्याची समाप्ती होते।